महादेवांची एक बहीण सुद्धा होती. अशी बहीण जिला स्वतः महादेवांनी आपल्या योगमायेतून उत्पन्न केलं होतं आणि जिचा जन्म होता माता पार्वतीच्या एका साध्या इच्छेमुळे, जी नंतर त्यांच्यासाठीच एक परीक्षा ठरली. ही लोककथा कैलास पर्वताच्या एकांतात सुरू होते. तर स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे महादेव आणि महादेवांची अशी एक बहीण, त्याच्यामागे काय स्टोरी आहे काय नाही हे तुम्हाला माहीत असेल की नसेल मला माहीत नाही, पण महादेवांना एक बहीण पण होती आणि त्याच्यामागे खूप अशी मनोरंजक एक स्टोरी आहे, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरुवात करूया आपण. महादेवांची एक बहीण सुद्धा होती. अशी बहीण जिला स्वतः महादेवांनी आपल्या योगमायेतून उत्पन्न केलं होतं आणि जिचा जन्म होता माता पार्वतीच्या एका साध्या इच्छेमुळे, जी नंतर त्यांच्यासाठीच एक परीक्षा ठरली. ही लोककथा कैलास पर्वताच्या एकांतात सुरू होते. एक दिवस माता पार्वतीने महादेवांना विचारले, हे स्वामी, इथे सर्व काही आहे, पण माझी कोणी नणंद नाही जिच्यासोबत मी माझे दुःख सुख वाटून घेऊ शकेन. त्यांची ही निरागस इच्छा ऐकून करुणामयी भोलेनाथ हसले. त्यांनी आपल्या योगमायेतून एका स्त्रीला प्रकट केले. ती स्त्री दिव्य तेजाने युक्त होती, पण तिचे राहणीमान खूप साधे आणि रुक्ष होते. महादेव म्हणाले, पार्वती, आजपासून ही तुझी नणंद आहे. तिचे नाव आहे असावरी देवी. पार्वती मातेची परीक्षा. माता पार्वती खूप प्रसन्न झाल्या, पण त्यांचा हा आनंद लवकरच एका परीक्षेत बदलला. असावरी देवींचा स्वभाव खूप विचित्र होता. त्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही उणीव काढत असत. जेव्हा पार्वती माता भोजन बनवत तेव्हा त्या म्हणायच्या, यात मीठ कमी आहे. जेव्हा पार्वती माता शृंगार करत तेव्हा त्या म्हणायच्या, हा रंग तुझ्यावर चांगला दिसत नाही. त्यांच्या टीकेमुळे आणि रुक्ष स्वभावामुळे पार्वती देवी त्रस्त झाल्या. ज्या नणंदेची इच्छा त्यांना होती, आता तीच इच्छा त्यांना ओझे वाटू लागली. शेवटी त्यांनी महादेवांना सांगितले, हे नाथ, कृपया करा आणि यांना येथून पाठवून द्या. माझ्याकडून आता अधिक सहन होत नाही. तेव्हा महादेव हसले. ही त्यांचीच लीला होती. त्यांनी पार्वतीला हे शिकवायचे होते की प्रत्येक नाते आपल्यासोबत काही आव्हाने घेऊन येतात. त्यांनी असावरी देवींना बोलावले आणि सांगितले, देवी, आतापासून तुमचे वास्तव्य पृथ्वीवर असेल. जिथे जिथे सौभाग्य आणि सुखाचा वास असेल तिथे तुमची पूजा केली जाईल. तुमच्या पूजेविना कोणतेही शुभ कार्य पूर्ण मानले जाणार नाही. असे म्हटले जाते की आजही विवाह आणि शुभ प्रसंगी देवी असावरीची पूजा केली जाते, जेणेकरून घरात कधीही कोणतीही कमतरता भासू नये आणि नात्यांमध्ये प्रेम टिकून राहावे. ही कथा आपल्याला शिकवते की कधीकधी आयुष्यातील उणिवा आणि दोष देखील ईश्वराचेच एक रूप असतात. त्यांचा सन्मान करणे आवश्यक आहे. जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.